आणि आपण जातोय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक या सर्व घडामोडींवर सकाळपासून लक्ष ठेवून आहेत। जाऊया आपण मनश्रीकडे। मनश्री, कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलेलं आहे, शिक्कामोर्तब झाले, केवळ आता औपचारिक घोषणा बाकी आहे। काय नेमकं विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सध्या घडामोडी सुरू आहे? खरं तर विधिमंडळ पक्षाचा नेता हा विधिमंडळाच्याच बैठकीत ठरत असतो, त्याप्रमाणे विधिमंडळाची ही बैठक पार पडेल। मात्र एक निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। कोर कमिटीची बैठक अर्थातच भाजपच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक आहे, ज्यामध्ये निर्मला सीतारामन देखील उपस्थित आहेत आणि या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे, पक्षशिस्त आणि त्यानंतर पुढची रणनीती या संदर्भात सुद्धा कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ही खरं तर औपचारिकताच बाकी आहे की विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आता देवेंद्र फडणवीस यांची घोषणा होणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्याच्यामुळे वारंवार भाजपकडनं हा दावा केला जातोय की देवा भाऊच मुख्यमंत्री होतील, त्याच्यामुळे इथून पुढचे 5 वर्ष हे महाराष्ट्राकरता देवेंद्र परत असेल अशी सुद्धा भाषा ही भाजपच्या गोटामधून वापरण्यात येते। त्याच्यामुळे आत्मविश्वास थेटपणे आपल्याला बघायला मिळतोय। देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केलं जाईल, हा आत्मविश्वास भाजपमध्ये सध्या तरी आपल्याला बघायला मिळतो आहे। सूचक आणि अनुमोदक यांची नावं सांगितली गेलेली आहेत। प्रस्ताव चंद्रकांत पाटील मांडतील, तर अनुमोदन असेल रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांचं। त्यामुळे सूचक अनुमोदक यांची सुद्धा नावं सध्या आता समोर आलेली आहेत। कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची औपचारिकता आता पार पडेल आणि या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षाचा भाजपकडून नेता घोषित होईल आणि अर्थातच या नेत्या निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या सत्ताकरणाला वेग येईल। सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, महायुतीचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेचा दावा करण्याकरता राजभवनाकडे जातील। त्याच्यामुळे विधान भवनामधल्या या बैठकांचं सत्र आटोपल्यानंतर अर्थातच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि पुढच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येताना आपल्याला बघायला मिळेल। खरं मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती।